भद्रावती वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलट, बीट वनरक्षक संदीप पारवे आणि वनमजूर ललित नागपुरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। ही कारवाई चंद्रपूर येथील एसीबीच्या पथकाने भद्रावती येथील वन विभागाच्या कार्यालयात केली। मिळालेल्या माहितीनुसार एका जप्त करून ठेवलेल्या ट्रॅक्टर विरुद्ध वन विभागाने कारवाई केली होती। संबंधित ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलट आणि बीट वनरक्षक संदीप पारवे यांनी ट्रॅक्टर मालकाकडे 20,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला। त्यानुसार लाचेची रक्कम स्वीकारताना संबंधितांना रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी कडून करण्यात येत आहे। यातील तक्रारदार यांचे रेती वाहतूक करताना मिळालेल्या ट्रॅक्टरवर केलेल्या कारवाईची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी वनक्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत, वनरक्षक संदीप पारवे यांनी 20,000 रुपये लाचेची मागणी केल्याबाबत आमच्या कार्यालयात तक्रार प्राप्त झाली। सदर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सापळा पडताळणी करण्यात आली। तसेच सापळा रचला असता वनरक्षक संदीप पारवे यांचे सांगण्यावरून खाजगी इसम ललित नागपुरे यांनी तक्रारदार यांच्याकडून 20,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। तीनही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे। कोमल गुगलोत, वनक्षेत्र सहाय्यक, संदीप पारवे वनरक्षक व ललित नागपुरे खाजगी इसम।